माजी खासदार संजय काकडे यांचा पुणे भाजपामधून पत्ता कट झाल्याचं समजतंय। भाजपच्या जाहीर झालेल्या कोर कमिटीमध्ये संजय काकडे यांचं नाव नाही आहे। गेल्या महानगरपालिकेमध्ये संजय काकडे यांचे समर्थक 35 नगरसेवक निवडून आलेले होते, मात्र महापालिका निवडणुकीमध्ये कोर कमिटीमधून संजय काकडे यांना कुठलीही जबाबदारी दिली गेली नाहीये। महत्त्वाची बातमी आपण बघू शकतो। भाजपच्या जाहीर झालेल्या कोर कमिटीमध्ये संजय काकडे यांचं नाव नाही, त्यामुळे त्यांचा पुणे भाजपामधून पत्ता कट झालाय असं समजतं। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, गौरी, संजय काकडे जे माजी खासदार आहेत ते भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष देखील आहेत। पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी जी आढावा बैठक झाली त्या कोर कमिटीमध्ये आज संजय काकडे यांचं नाव नव्हतं, त्यामुळे गेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये संजय काकडे यांनी त्यांच्या समर्थक 35 नगरसेवकांना निवडून आणलं होतं आणि चांगलं नियोजन जे आहे ते महानगरपालिकेचं केलं होतं। मात्र गेल्या काही दिवसापासून पक्षात संजय काकडे यांचं महत्त्व कमी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच काय त्यांना कोर कमिटीमध्ये आता त्यांचं नाव नाहीये। त्यामुळे नेमकं कुठली जबाबदारी संजय काकडेवर देणार आहेत का संजय काकडेंचा पत्ता कट झालाय ते पाहावं लागेल। मात्र अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जे ते या कोर कमिटीमध्ये संजय काकडे यांचे नाव पाहायला मिळत नाहीये। गौरी, नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।